ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईसह संपूर्ण एमएमआर भागातील वीज पुरवठा सकाळी 10:15 वाजता खंडित झाला होता। ग्रीड फेल झाल्याने मुंबई आणि आसपासच्या सर्व शहरांची बत्ती गुल झाली होती। बेस्ट, अदानी, एमएससीबी या कंपन्यांकडून होणारा वीज पुरवठा तब्बल 2 ते 2.5 तास खंडित झाला होता। महापारेषणच्या 400 केव्ही कळवा पडघा जीआयएस केंद्राच्या सर्किट 2 मध्ये अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई आणि ठाण्यामधल्या बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला होता। जीएसआय केंद्राच्या सर्किट 1 मध्ये देखभाल आणि दुरुस्ती सुरू होती। दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट 2 वर होता। त्याचवेळी तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे। मुंबई आणि आसपासच्या परिसरातला वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे तब्बल 20 लाख ग्राहकांची बत्ती गुल झाली होती। या काळात 150 सबस्टेशन आणि स्विचिंग स्टेशन बंद होती, तसंच 1500 फीडर बंद पडले। त्यामुळे सुमारे 20 लाख ग्राहकांना एकाच वेळी विजेशिवाय राहावं लागलं। मुंबईत वीज पुरवठा बंद झाल्यामुळे तिन्ही मार्गावरच्या लोकल वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता। पश्चिम रेल्वेवर चर्चगेट पासून वसईपर्यंत लोकल वाहतूक ठप्प होती, तसंच मध्य रेल्वेवर सीएसएमटी पासून दिव्यापर्यंत लोकल ट्रेन्स ठप्प होत्या। अखेर 2.5 तासांच्या खोळंब्यानंतर तिन्ही रेल्वे मार्गावरची लोकल सेवा पूर्वपदावर आली। मुंबई आणि आसपासच्या परिसरातला वीज पुरवठा खंडित होऊन त्याचा लोकल वाहतुकीवर परिणाम झाला। त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना ब्रेक लागला। अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांनी मग लोकलमधून उतरून रेल्वे रुळावरून चालत आपलं ऑफिस गाठण्याची कसरत केली। वांद्रे पश्चिम इथल्या भाभा रुग्णालयात वीज पुरवठा खंडित झाल्यानं ओपीडी पूर्णपणे बंद करण्याची वेळ आली आहे। वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर फक्त कोविडच नव्हे तर राज्यातील सर्व रुग्णालयांचा पॉवर बॅकअप सुरू करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आल्या होत्या। मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेचे पेपर आज सकाळी 11 ते 12 या वेळेत होते, पण वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं शक्य झालं नाही त्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे। त्याबाबत विद्यापीठाकडून लवकरच माहिती दिली जाईल। मुंबईतला वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कोणत्याही रुग्णालयात दुर्दैवी घटना घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती। सर्व रुग्णालयांना जनरेटर आणि इंधन पुरवण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते। आयसीयू सेवेत खंड पडू न देण्याचे आणि 8 तास पुरेल इतका इंधन साठा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते। मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या गॅरेज ट्रान्सपोर्ट विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। कोविड सेंटर्स आणि इतर रुग्णालयांना गॅरेजमधून शेकडो लिटर डिझेल पुरवण्यात आलं। वरळी गॅरेजमधून तब्बल 350 लिटर डिझेल रुग्णालयांना देण्यात आलं। पालिकेच्या मालकीचे एकूण 8 डिझेल पंप आहेत। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम झाला होता। अनेक विद्यार्थ्यांच्या आज परीक्षा होत्या। वीज गेल्यामुळे पालक आणि विद्यार्थी चिंतेत होते, त्यामुळे आजचे ऑनलाईन वर्ग रद्द करण्यात आले आहेत। पॉवर ग्रीड फेल्युअरचा मुंबईतल्या कार्यालयीन कामांना मोठा फटका बसलाय। महत्त्वाचं म्हणजे मंत्रालयातील अनेक कामांचाही खोळंबा झाला। मंत्रालयात काही काळ काळोखाचं चित्र होतं, पण काही वेळानं वीज पुरवठा सुरळीत झाला आणि नव्या जोमानं कामाला सुरुवात झाली। वीज पुरवठा खंडित झाल्याचा मुंबईतल्या न्यायालयीन कामकाजावरही मोठा परिणाम झाला। मुंबई उच्च न्यायालयातील ऑनलाईन सुनावणींवर त्याचा परिणाम झाला। तब्बल 2 तासानंतर मुंबई उच्च न्यायालयाचा वीज पुरवठा सुरळीत झाला आणि त्यानंतर न्यायालयाचं कामकाज पुढे सुरू झालं। मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम शहरातील सिग्नल यंत्रणेवरही झालाय। सिग्नल बंद पडल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती। सिग्नल बंद झाल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण नव्हतं, त्याचा परिणाम मुंबईतल्या रस्ते वाहतुकीवरही झाला होता। मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाल्याचा मोठा फटका पोलिसांनाही बसलाय। शहरातील ट्रॅफिकवर देखरेख ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे त्या काळात बंद झाले होते, पण वीज पुरवठा सुरळीत झाल्यावर हे कॅमेरे पुन्हा पूर्वपदावर आले आहेत। मुंबई आणि महानगर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका पोलीस स्थानकांनाही बसलाय। या परिसरातल्या पोलीस स्थानकांमध्ये अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं, पण त्या परिस्थितीतही पोलीस आपलं कर्तव्य बजावत होते। ठाणे शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं टेमघर इथल्या ठाणे महापालिकेचे आणि स्टेम प्राधिकरणाचं पंपिंग पूर्णपणे बंद झालं होतं। त्यामुळे ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा काही काळासाठी बंद झाला होता। मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मोनोरेलमध्ये 3 कर्मचारी अडकले होते। अँटॉप हिल जवळ मोनोरेलमध्येच अडकले होती। त्यात 2 मोटरमन आणि 1 टेक्निकल इंजिनियर असे 3 जण होते। वीज गेल्यानं ते बाहेर येऊ शकत नव्हते। शेवटी 2.5 तासांनी वीज आल्यानंतरच ते बाहेर येऊ शकले। वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मुंबईतल्या बँकांमधलं कामकाजही ठप्प झालं होतं। अचानक वीज गेल्यामुळे बँकेत आलेल्या ग्राहकांना ताटकळत राहावं लागलं। अनेक ग्राहक बँकांबाहेर बसून होते, त्यामुळे बँकांच्या बाहेर ग्राहकांची गर्दी झाल्याचं चित्र मुंबईत अनेक ठिकाणी पाहायला मिळालं।
विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं मुंबई महापालिकेच्या एकाही रुग्णालयातील एकही ऑपरेशन उद्यावर ढकललेलं नाही, अशी माहिती बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. बीएमसीच्या काही रुग्णालयांमधील ऑपरेशन्स हे काही तासांनी पुढे ढकलले आहेत, पण ते उद्यावर जाणार नसल्याचं काकाणी म्हणाले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज 2 तास वीज पुरवठा खंडित झाल्यानं बीकेसीतील कोविड-19 केअर सेंटरची पाहणी केली. विरोधी पक्षाकडून रुग्णांची दुरावस्था होत असल्याचे आरोप केले जात होते. त्यावर आधी फील्डवर उतरून माहिती घ्यावी आणि मगच टीका करावी, असा टोला पेडणेकरांनी विरोधकांना लगावला. वीज गेली, पण मुंबईतील सर्व कोविड सेंटर सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित होण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यांनी या प्रकाराबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊतांशी चर्चाही केली. मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हे आदेश दिले आहेत. तांत्रिक बिघाडाच्या कारणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम सीईटीच्या परीक्षार्थींनाही भोगावा लागलाय. सीईटीची परीक्षा देण्याची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय. या प्रकारच्या आपत्तीमध्ये सरकारनं आवश्यक गती दाखवायला हवी, असं पाटील म्हणाले आहेत. मुंबई आणि नजीकच्या शहरात बत्ती गुल झाल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. ठाकरे सरकार किती दिवे लावत आहे हे यातून दिसत असल्याची टीका शेलार यांनी केली. रुग्ण आणि प्रवाशांचे हाल होत असताना ऊर्जामंत्री कुठे आहेत, असा सवालही शेलारांनी सकाळी उपस्थित केला होता. मुंबईत वीज पुरवठा खंडित होणं हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचं मत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. ट्रान्समिशन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. सांगली जिल्ह्याला काल ढगफुटी सदृश्य पावसानं झोडपलं, त्यामुळे अग्रणी नदीनं रौद्ररूप धारण केलं होतं. याच अग्रणी नदीच्या वेगवान प्रवाहात करंजे बलवडीमधील 2 जण तर लेंगरे इथून 1 व्यक्ती असे 3 वाहून गेले आहेत. वाहून गेलेल्या व्यक्तींचा सांगली बोट क्लबच्या मदतीनं शोध घेण्यात येतोय. सांगली जिल्ह्याच्या खानापूर, विटा, भिवघाट परिसरालाही पावसानं झोडपल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं होतं. विटा कराड रस्त्याची वाहतूक शिवणी मार्गे वळवण्यात आली होती. अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे त्यांचंही मोठं नुकसान झालंय. सांगलीतल्या कालच्या मुसळधार पावसामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालंय. खानापूर जवळच्या बाळासाहेब जाधव यांच्या शेतातला 5 एकर उभा ऊस उन्मळून पडलाय. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका ऊस, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग, खरीप पिकं आणि पालेभाज्यांना बसला असून फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लजमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गडहिंग्लजमधल्या काळभैरव मंदिरात पाणी शिरलं होतं. तसंच काळभैरव मंदिर परिसराला तर धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेंद्री इथला तलाव ओव्हरफ्लो झाला. काल संध्याकाळपासून कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यात पावसानं हाहाकार माजवला होता. या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. औरंगाबादमध्ये तर बोंड फुटलेल्या कपाशीची पुन्हा वाद व्हायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील मांजरा वगळता सर्व धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मराठवाड्यात एकूण 11 धरणं आहेत. त्यातील 10 धरणांमध्ये सध्या 100% पाणी साठा आहे. मांजरा धरणात फक्त 55% पाणी साठा उपलब्ध आहे. परभणीतल्या येलदरी धरणातून पूर्णा नदीत तर लोअर दुधना प्रकल्पातून दुधना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.